Hello students, you heard the words oxidation and reduction. What is oxidation and what is reduction you have studied up to 10th standard. Oxidation is addition of oxygen or removal of hydrogen, and reduction is addition of hydrogen and removal of oxygen. तुम्ही 10वी पर्यंत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हा कन्सेप्ट शिकलाय. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं, ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन ॲड होतो, ऑक्सिजनचं ॲडिशन, त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणलं. मग ऑक्सिजनच फक्त का, तर त्यासारखे आणखी काही एलिमेंट्स. मग ऑक्सिजन हा जर त्याच्या प्रॉपर्टीजचा विचार केला तर इट इज अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. What is electronegative element? It has the tendency to gain electrons and get converted into negatively charged ion. आणि म्हणून ऑक्सिजन सारखे आणखी असे काही एलिमेंट्स, these elements are called as electronegative elements. आणि म्हणून जर ऑक्सिडेशनचा कन्सेप्ट थोडासा वाईड बनवायचा असेल तर ऑक्सिडेशनची डेफिनेशन आपण अशी शिकले होतो की ऑक्सिडेशन इज अ रिॲक्शन और इट इज अ प्रोसेस इन विच देर इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ही रिॲक्शन तुम्ही बऱ्याच वेळा शिकला बघा. मॅग्नेशियमची कांडी आपण जर बंद केली तर तिचं मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन होतं आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. आणि ही जी रिॲक्शन आहे तिला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हटलं होतं. दॅट इज Mg इज ऑक्सिडाइज. लाईक दिस Mgमध्ये क्लोरीन, Mgचं कन्व्हर्जन MgCl2 मध्ये झालं, MgF2 मध्ये झालं, तर त्या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणलं. किंवा हायड्रोजनच्या भाषेमध्ये हायड्रोजन रिमूव्ह केला तर ऑक्सिडेशन. आणि रिडक्शन त्याच्या अपोजिट, दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मग आपण इथिन, ते ॲडिशन ऑफ हायड्रोजन त्याचं कन्व्हर्जन इथेनमध्ये केलं. लाईक दिस द रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन इन विच हायड्रोजन इज ॲडेड अँड ऑक्सिजन इज रिमूव्ड. मग तोच कन्सेप्ट थोडासा वाईड करायचा असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची रिमूव्हल, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा रिमूव्ह केला तो रिडक्शन. जर आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटच्या शब्दामध्ये डेफिनेशन सांगितली तर ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटचं ॲडिशन तसंच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटचं रिमूव्हल. आणि रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटचं ॲडिशन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटचं रिमूव्हल. पण हाच कन्सेप्ट अजून थोडा वाईड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन काय आहे, म्हणजे व्हॉट हॅपन्स टू द इलेक्ट्रॉन्स when the reaction takes place, what happens to the electrons we have to consider. So in this video we shall consider about the electronic concept of oxidation and reduction, and this term or this topic is very important फॉर द टॉपिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा जो 12वी मध्ये टॉपिक आहे ज्यामध्ये आपण शिकणार आहोत वेगवेगळ्या सेल्स, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. या सेल्समध्ये ज्या रिॲक्शन्स होतात त्या सगळ्या रिॲक्शन्स या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या कन्सेप्टवर अवलंबून असतात. आणि म्हणून तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग हा इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट काय आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचा हे शिकण्यापूर्वी आपण कोणत्याही ॲटमचा विचार करूया. कुठलाही ॲटम आपण विचारात घेतला, फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर अबाउट सोडियम ॲटम, you know that atom as a whole is neutral. In the topic atomic structure you have studied about the composition of the atom, the subatomic particles which are present in the atom. Here if you consider sodium atom, there are 11 protons and 11 electrons. 11 protons are there and 11 electrons are there. So if protons are having positive charge and each proton, if the charge is considered as +1, so the charge due to the protons on the nucleus of sodium is +11, and electrons are revolving around the nucleus, and electron has the same charge as that of the proton but it is opposite, and so one electron has -1 charge if there are 11 electrons. So in sodium atom -11 charge is present in the outermost part, outer nuclear part. So if you consider the summation of these two, you can say that the sodium atom is neutral in nature. सोडियम हा ॲटम न्यूट्रल आहे. किंवा कुठलाही ॲटम आपण विचारात घेतला तर तो न्यूट्रल का असतो, तर त्या ॲटममध्ये असणाऱ्या पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉनची संख्या आणि त्या ॲटममध्ये असणाऱ्या न्यूक्लियसच्या भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही सेम असते. प्रोटॉनवर जेवढा चार्ज असतो तेवढाच इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो, पण तो चार्ज अपोजिट असतो आणि त्यामुळं कुठलाही ॲटम न्यूट्रल असतो. हा बेसिक कन्सेप्ट आपल्याला कळला
तर आपण सांगू शकतो, समजा आता सोडियमनं कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतला तर तो एक इलेक्ट्रॉन देतो. सोडियम लुजेस 1 इलेक्ट्रॉन. आता काय होईल लक्षात घ्या, या सोडियमकडं 11 प्रोटॉन्स होते आणि 11 इलेक्ट्रॉन्स होते. ह्या 11 इलेक्ट्रॉनपैकी त्यानं एक इलेक्ट्रॉन दिला, जो दुसरा घेणारा होता त्याला दिला. याचा अर्थ याच्याकडं 10 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले आणि त्यामुळं -10 चार्ज हा त्या आउटरमोस्ट पार्टवर आला आणि प्रोटॉन कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत आणि त्यामुळे ते आहे तसे राहिले. सो व्हॉट विल हॅपन, द नेट चार्ज ऑन धिस ॲटम विल +1 and so this sodium atom is converted into Na plus ion. मग हा एकच इलेक्ट्रॉन का रिमूव्ह करतो किंवा एकच इलेक्ट्रॉन का लूज करू शकतो किंवा कुठलाही ॲटम 2 का इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, 3 का करू शकतो, हे सगळं तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये शिकायला मिळेल. फक्त आपण इथं विचार करतोय इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. त्यामुळे पहिला कन्सेप्ट लक्षात ठेवा, any atom is neutral in nature and by losing the electron it can be converted into positively charged ion and that positively charged ion is called as cation. This is called as cation. लक्षात घ्या, सोडियम न्यूट्रल ॲटम, इट लुजेस 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला आणि त्यामुळे चार्ज त्याच्यावर काय आला, +1. लाईक दिस, इफ यू कन्सिडर the next atom, suppose we have magnesium atom. It is neutral in nature and it has the tendency to lose 2 electrons. For completion of the octet, that is in the outermost shell there must be 8 electrons and for that magnesium has the tendency to lose 2 electrons. आता 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले म्हणजे याच्यावर जो चार्ज येईल तो काय असेल, +2. So by losing electron, magnesium atom is converted into Mg+2 ion. Like this, suppose we have Al, aluminium. Here, aluminium has the tendency to lose 3 electrons. So what will be the charge on this aluminium cation? It will be converted into +3 charge. This charge can be written like this also, Al +3. or Al3 plus or +3, like this. See all these reactions here. Atom lost the electrons and get converted into positively charged ion. The charge on the ion depends upon, the positive charge on the ion depends upon the number of electrons which are lost. Sodium has lost 1 electron, so it is converted into unit positively charged ion. Mg 2 इलेक्ट्रॉन लूज केलेत, Mg वर +2 चार्ज आला. Al 3 इलेक्ट्रॉन लूज केले, द चार्ज ऑन Al इज +3. In all these reactions there is loss of electrons by the atom and all these reactions are called as oxidation reactions. So what is oxidation? The process in which the substance loses 1 or more electrons. That process is called as oxidation process. In oxidation process, electrons are lost and so it is also called as de-electronation. Electrons कमी होतात आणि त्यामुळे त्याला de-electronation असंही म्हटलं जातं. चला, oxidation is a process, it is a reaction in which substance, मग तो ॲटम असू शकेल, तो आयन असू शकेल, तो मॉलिक्यूल असू शकेल, त्यानं जर इलेक्ट्रॉन लूज केले तर त्या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो. म्हणजेच फक्त आपण जे मर्यादित स्वरूपात ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या डेफिनेशन घेतल्या होत्या की ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा ॲडिशन ऑफ एनी इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट, मग इथं काय होतं, काही इलेमेंट्स समजा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊ शकत नाहीत किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट बरोबर रिॲक्ट होऊ शकत नाहीत, मग त्यांच्यासाठी ऑक्सिडेशन हा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा असेल तर हा इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे बेसिक गोष्ट समजावून घ्या, ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स लूज केल्यामुळं कुठलाही ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये कन्वर्ट होतो आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कशावर अवलंबून असतो, तर त्याने किती इलेक्ट्रॉन्स लॉस केलेत. मग तुम्हाला माहीत आहे जनरली
जे मेटल्स आहेत ज्यांना आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट म्हणतो, जे पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट हँड साईडला असतात, जे अल्कली मेटल्स, अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणतो आपण त्यांना, त्यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची असते. मग फर्स्ट ग्रुपमधले एलिमेंट 1 इलेक्ट्रॉन लूज करतात, सेकंड ग्रुपमधले एलिमेंट 2 इलेक्ट्रॉन्स लूज करतात. ह्या थोड्याशा बेसिक गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला ह्या रिॲक्शन्स लिहिणं किंवा हा चार्ज ओळखणं अवघड जाणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना Na प्लसच का, Al+3च का, +2च का असा प्रश्न पडतो, पण हे थोडंसं बेसिक नॉलेज तुम्हाला घेणं आवश्यक आहे त्यासाठी. अँड सो रिमेंबर दिस, द प्रोसेस इन विच द सबस्टन्स लूजेस 1 or more electrons, that process is called as oxidation. मग आता या ऑक्सिडेशनसाठी आणखी काही रिॲक्शनचा आपण विचार करूया. जसं आपण या ॲटम्सचा विचार केला तसे आणखी काही ॲटम्स सांगू शकतो आपण. कॉपर, इट हॅज द टेंडन्सी टू लूज 2 electrons and get converted into +2 charge ion. Zn is converted into Zn+2. So how many electrons are there? 2 electrons. Ag, this depends upon valency of the atom also. It depends upon valency of the element. तुम्हाला जर किती इलेक्ट्रॉन कुठलाही ॲटम लूज करू शकतो हे कळायचं असेल तर तुम्हाला ती व्हॅलन्सीसुद्धा थोड्या प्रमाणात माहीत पाहिजे. या पद्धतीनं आपण कोणत्याही ॲटमसाठीच्या रिॲक्शन सांगू शकतो. तसंच डेफिनेशनमध्ये मग आपण असं म्हटलं की द सबस्टन्स, मग तर त्या सबस्टन्समध्ये आयन पण येऊ शकतील. मग समजा पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे, व्हॉट विल हॅपन? वी शॅल सी हिअर. Suppose we have positively charged ion, means Fe+2 ion, ज्याला आपण फेरस आयन म्हणतो. Fe+2 ऑलरेडी इट हॅज 2 इलेक्ट्रॉन्स लेस, म्हणजे Fe+2 हे कन्वर्जन कशामुळं झालं? Fe ॲटमनं 2 इलेक्ट्रॉन लूज केले आणि त्यामुळे त्याचं कन्वर्जन झालं Fe+2 मध्ये. ही सुद्धा ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. आता परत काय झालं? Fe+2नं 1 इलेक्ट्रॉन लूज केला. सो इट विल बी कन्वर्टेड इनटू मोर पॉझिटिव्हली चार्ज आयन. आधी त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स कमी होते, 2 इलेक्ट्रॉन्स त्याला दिलेले होते आणि या Fe+2नं आणखी 1 इलेक्ट्रॉन दिला, म्हणजे ऑलरेडी याच्याकडे कमी झालेले इलेक्ट्रॉन झाले +3. So Fe+2 is converted into Fe+3. This is also loss of electrons and so this is oxidation. म्हणजे जर पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल तर तो मोर पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. अशीच आणखी उदाहरणं घेता येतील आपल्याला. फेरसचं कन्वर्जन फेरिकमध्ये झालं, म्हणजे तुम्हाला फेरस क्लोराईड FeCl2 आणि FeCl3 हे 2 कंपाऊंड Feचे मिळतात. इथं Feचं ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 आणि Fe इथं ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. लाईक दिस वी हॅव Sn+2 अँड Sn+2 कॅन बी कन्व्हर्टेड इंटू Sn+4 ion. हाऊ? 2 electrons are less, again 2 electrons are lost and so it is converted into Sn+4. So remember here Sn+2 is converted into Sn+4. So when we have neutral atom, it is converted into positively charged ion. When we have positively charged ion, it is converted into more positively charged ion. Like this, suppose we have negatively charged ion. For example, Cl-. This is non-metal. It can be converted into negatively charged ion by gaining electron. आता Cl- न इलेक्ट्रॉन लूज केला. इलेक्ट्रॉन लूज करणं म्हणजे काय? 1 इलेक्ट्रॉन यानं दिला, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे, हा इलेक्ट्रॉन यानं दिला, याचं कन्वर्जन झालं Cl मध्ये. लाईक दिस हॅलोजन्सचा आपण विचार करू शकतो. Br-. बाय लॉस ऑफ दिस इलेक्ट्रॉन इट कॅन बी कन्व्हर्टेड इंटू Br. So all these are oxidation reactions or this process is called as de-electronation. So oxidation is the process in which the substance loses 1 or more electrons. If neutral atom loses electrons, it gets converted into positively charged ion and the charge or the positive charge on the ion depends upon the number of electrons lost by that atom. If positively charged ion loses the electrons, it gets converted into more positively charged ion. Examples we have seen here. And if negatively charged ion loses electron, it gets converted into neutral atom.
ही रिॲक्शन ॲक्च्युअल अशी होत नाही, म्हणजे Cl आपल्याला असा फ्री स्टेटमध्ये मिळत नाही. ॲक्च्युअल Cl हा कुठल्या कंडिशनमध्ये असतो, क्लोरीन गॅसियस स्टेटमध्ये असतो, क्लोरीन मॉलिक्युलच्या, आणि त्यामुळे ही रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करावी लागते. 2 क्लोरीनचे ॲटम आयन्स याने इलेक्ट्रॉन लूज केले, 2 क्लोरीनचे ॲटम्स तयार झाले आणि त्याच्यापासून आपल्याला मॉलिक्यूल मिळाला, आणि म्हणून ही रिॲक्शन या पद्धतीने लिहिता येते. लाईक दिस. Br साठी सुद्धा 2Br मायनस Br2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. बट remember the concept of oxidation here, that is loss of electrons is called as oxidation. ह्या रिॲक्शन्स समजून घ्या, यावरून आपण रिडक्शन शिकू शकतो. Then we shall see what is reduction. We have said loss of electrons is oxidation, and in opposite to that gain of electron is called as reduction. ऑक्सिडेशनच्या अपोजिट रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, कुठलाही सबस्टन्स, तो ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल असेल, तो इलेक्ट्रॉन लूज करतो, इलेक्ट्रॉन देतो, आणि त्याच्या अपोजिट देणं, त्याच्या अपोजिट घेणं, म्हणजेच कुठलाही पदार्थ इलेक्ट्रॉन घेतो, दॅट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. सो इफ यू अंडरस्टँड व्हॉट इज ऑक्सिडेशन, रिडक्शन त्याच्या अपोजिट समजून म्हणजे घ्यायला हरकत नाही आहे. सो द प्रोसेस इन विच द सबस्टन्स गेन्स one or more electrons, that reaction or that process is called as reduction process. आता इथं आपण विचार करतोय की metals, they have the tendency to lose electrons and they are converted into positively charged ion. Non metals have the tendency to gain electrons. Non metals मध्ये आपण विचार करतोय, तो मी आता ऑक्सिडेशन मध्येच ही रिॲक्शन एक्सप्लेन केली, ती क्लोरीनची. Cl2, आपण Cl का घेत नाही, तर Cl ॲटम हा असा सेपरेट होऊ शकत नाही, गॅसियस स्टेटमध्ये असणारा तो डायॲटॉमिक गॅस आहे. तो एक क्लोरीन ॲटम दुसऱ्या क्लोरीन ॲटमशी कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो, आणि त्यामुळे क्लोरीन हा नेहमी आपल्याला Cl2 म्हणजे डायॲटॉमिक स्टेटमध्ये मिळतो. आणि मग ह्या Cl2नं इलेक्ट्रॉन्स घेतले, याचं कन्व्हर्जन होणार 2Cl मायनसमध्ये. एक्सप्लेन करते मी रिॲक्शन ही. Cl2 म्हणजे काय आहे, तर क्लोरीनचे 2 ॲटम्स आहेत ज्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलेला आहे. या क्लोरीननं एक इलेक्ट्रॉन घेतला, 1 इलेक्ट्रॉन इज एक्सेप्टेड बाय दिस 1 क्लोरीन ॲटम. का, तुम्हाला माहीत आहे हॅलोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात, आणि या ॲटमची टेंडन्सी असणार आहे की आपल्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असावेत, म्हणून एक इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी असणार आहे या हॅलोजन्सची. And so this chlorine atom by gaining electron gets converted into Cl minus ion. तसा दुसरा क्लोरीनचा ॲटम आहे, आणि यानंही एक इलेक्ट्रॉन घेतला, त्याचं कन्वर्जन झालं Cl मायनसमध्ये. इथं आपण काय केलं, Cl प्लस Cl हा लिहिला आपण Cl2. याचा एक इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, आणि Cl प्लस Cl म्हणजे 2Cl मायनस. सो लक्षात घ्या, दिस neutral molecule is converted into negatively charged ion. Like this, you can write the reaction for any halogen Br2. It has the tendency to gain electrons and get converted into 2Br minus. Like this, you can say F2 plus 2 electrons, 2F minus. I2 plus 2 electrons gives 2I minus. So for the halogens, you can write the reduction reaction, that is gaining of electrons, and due to gain of electrons, these molecules are converted into negatively charged ions. तसंच समजा आपण पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे, तर फॉर एक्झाम्पल आपण रिॲक्शन्स विचारात घेतलेल्या होत्या Zn+2. Zn+2 कशामुळे मिळालं आपल्याला, Zn ॲटमचं ऑक्सिडेशन झालं आहे, त्यानं Zn+2 मध्ये त्याचं कन्वर्जन झालं आहे. आता याचा विचार आपण करूया. Zn+2नं इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले, इट विल बी कन्व्हर्टेड इंटू Zn ॲटम. जे ज्या रिॲक्शन्स आपण ऑक्सिडेशनमध्ये कन्सिडर केलेल्या होत्या, त्याच रिव्हर्स रिॲक्शन आपण रिडक्शनसाठी सुद्धा विचारात घेऊ शकतो. आपण ऑक्सिडेशनमध्ये काय सांगितलं होतं, Zn by losing electrons gets converted into Zn+2. Here Zn+2 ion by accepting electron gets converted into Zn. मग ही रिॲक्शन काय आहे, रिडक्शन रिॲक्शन. that is here there is gaining of electrons, and so all these reactions are reduction reaction.
here electrons are added, and so these reactions are also called as electronation, or reduction is called as electronation. So remember here, oxidation is loss of electrons and reduction is gain of electrons. Like this, positively charged ions are converted into neutral atom, or you can say, suppose we have seen this reaction, Fe plus 3 ion is there. Suppose Fe plus 3 ion accepts 3 electrons, 3 इलेक्ट्रॉन्स याच्याकडे कमी आहेत, यानं 3 इलेक्ट्रॉन्स घेतले, याचं कन्वर्जन होणार Fe ॲटम मध्ये. किंवा आपण हीच रिॲक्शन सांगू शकतो, Fe प्लस 3 ॲटम आहे, फक्त याला एकच इलेक्ट्रॉन मिळाला, तर याचं कन्वर्जन होणार आहे Fe प्लस 2 मध्ये. बरं, म्हणजे Fe प्लस 3 by accepting 3 electrons gets converted into Fe atom. So this positively charged ion is converted into neutral atom, or Fe plus 3 याला देणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो त्यानं एकच इलेक्ट्रॉन दिला, तर याचं कन्वर्जन होणार Fe प्लस 2 मध्ये. हे सुद्धा रिडक्शन आहे, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की रिडक्शन झाल्यामुळं पॉझिटिव्हली चार्ज आयन हा लेस पॉझिटिव्हली चार्ज आयन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो, किंवा पॉझिटिव्हली चार्ज आयन हा न्यूट्रल ॲटममध्ये कन्वर्ट होऊ शकतो. आपल्याला बऱ्याच वेळा जी रिॲक्शन वापरावी लागते त्यामध्ये आपण हायड्रोजनचा विचार करतो. हिअर 2H प्लस, what is 2H plus? 2H plus ions are there. By gaining these 2 electrons can be converted into H2 gas. ही reaction समजून घ्या. 2H plus ions are there. 2H plus ions means 1H plus, 1 electron is less, another H plus, another 1 electron is less. This H plus ion accepts 1 electron, gets converted into H atom. This accepts 1 electron, gets converted into H atom. So what happens here? We can obtain H2 molecule, and these 2 H plus ions are here. ज्या रिॲक्शन्स तुम्हाला वारंवार लागणार आहेत रिडॉक्स रिॲक्शनचा विचार करताना किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये विचार करताना, त्या रिॲक्शन्स समजून घ्या व्यवस्थित, काय होतंय आणि या कशामुळे आपल्याला मिळत जातात. 2H प्लसचा अर्थ काय, तर 2 H प्लस आयन्स आहेत. H प्लस आयन म्हणजे काय, तर हायड्रोजन ॲटम ज्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे, ज्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन होता तो इलेक्ट्रॉन त्यानं दिला आणि त्यामुळे त्याचं कन्वर्जन झालं H प्लस आयनमध्ये. तसं दुसरा H प्लस आयन आहे, यानं इलेक्ट्रॉन घेतला, यानं इलेक्ट्रॉन घेतला. सो 2 electrons are taken by 2 H plus ions, and so 2 hydrogen atoms are obtained. These hydrogen atoms cannot remain away from each other, and so you can obtain the molecule of hydrogen. So hydrogen gas is obtained. Like this is also reduction reaction. So remember here, in any reduction reaction, by gaining of electrons, the molecule is converted into negatively charged ion. Neutral molecule is converted into, or neutral atom is converted into negatively charged ion. Positively charged ion is converted into neutral atom. Positively charged atom is converted into neutral atom or molecule, neutral molecule. And you can say that this positively charged ion can be converted into less positively charged ion. Like this, we have studied about the electronic concept of oxidation and reduction. Shortly, you have to remember, oxidation is de-electronation and reduction is electronation, and you have to practice these reactions by taking different examples.